विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांच्या वक्तव्याने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यांच्या वक्तव्याचा नेमका रोख कोणाकडे आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. सिंधुदुर्गचे विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार हे काल रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी बोलताना त्यांनी एक सूचक विधान केले. येत्या काही काळात रत्नागिरी 100% भाजपमय होणार असल्याचा दावा त्यांनी केला. जसे नारायण राणेंच्या विरोधात लढलो पण नंतर त्यांनाच भाजपमध्ये आणून सिंधुदुर्ग 100% भाजपमय केला, तसाच प्रयोग आता रत्नागिरीतही होणार असे विधान प्रमोद जठार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका इशारा कोणाकडे आहे याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलंय. रत्नागिरी जिल्ह्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांची ताकद मोठी मानली जाते. जिल्ह्यात चिपळूण आणि गुहागर वगळता 3 आमदार शिवसेनेचे असून त्यापैकी 2 मंत्री आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व अधिक असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत प्रमोद जठार यांचा रोख नेमका कोणत्या नेत्याकडे आहे? कोणत्या नेत्याला भाजपमध्ये आणून 2029 पर्यंत रत्नागिरी 100% भाजपमय करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे याची उत्सुकता आता वाढली असून येणारा काळच याचे उत्तर देणार आहे. माझं तर म्हणणं तेच आहे, जर अशा प्रकारचे खनिकर्माचे उद्योग या पर्यटनाच्या जिल्ह्यात होऊ नयेत असं माझा आग्रह आहे. राजकारणाचा संदेश पारकर शिंदे शिवसेनेच्या गटात जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कालच राहुल सर असं म्हणाले विनायकावर की निवडणूक झाल्यानंतरच आम्ही त्यांच्या नावावरतीच पाणी सोडलंय म्हणून. बाळांनो, आम्ही कोणावरही पाणी सोडत नाही. सगळे आमचे आहे. मी तर म्हणतोय वसुधैव कुटुंबकमवाले वयम पंचाधिकम शतमवाले आम्ही आहेत. आणि 29ला दिसेल तुम्हाला. म्हणजे जे पश्चिम बंगालमध्ये जर माझा पक्ष एवढ्या शून्यावरनं 207 पर्यंत जाऊ शकतो, तर महाराष्ट्रात मला वाटते फार कठीण नाही. फक्त वाट बघा, होईल. अनेक लोकांची मतं परिवर्तित होतात ताई. त्यामुळे सरकार बनणं वगैरे तो त्या 29च्या शेवटच्या 2-4 महिन्यातला विषय. आज आमचा निवडणूक हा विषयच नाही आहे. आज कार्यकर्ता संघटन. प्रत्येक पक्षाची एक ठरलेली कार्यपद्धती असते. प्रमोद जठार यांच्या वतीने रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांसारखे वरिष्ठ नेते आहेत. प्रमोद जठार हे नुकतेच आमदार झाले असल्याने वातावरण निर्मितीसाठी ते विविध दौरे करत असल्याची चर्चा आहे. तसेच ज्या ठिकाणी संघटना अपेक्षेप्रमाणे वाढली नसेल तिथे ती अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न करत असतात. अरे बाळानो, माझं त्याच्याबद्दलचं असं म्हणणं आहे, मी ऐकलं त्याचं भाषण. तर मला देखील बाळानो म्हणूनच सांगायचं आहे की प्रमोद जठार साहेब हे आमदार झाले, त्याच्या दुसऱ्या मिनिटाला त्यांना अभिनंदनांचा फोन करणारा उदय सामंत आहे. परंतु प्रमोद जठार साहेबांच्या वर भाजपाची एक सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेब आहेत, चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे मला वाटलं 100% शिवसेना करायची आहेत. माझ्यावर एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळं 15 दिवस शेवटी वातावरण आमदार झाल्यानंतर निर्माण केलं पाहिजे. त्याच्यामुळे जठार साहेब जोरदार फिरत आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. होय बाळानो, होय बाळानो, असं म्हटलं नाही. ते पण माझे अतिशय चांगले जवळचे मित्र आहेत. शेवटी प्रत्येकाला असं वाटत असतं की पूर्वी जर संघटना कोणाकडनं वाढली नसेल, पूर्वीच्या लोकांकडनं, तर मी आता जास्त वाढवू शकतो अशी एक अपेक्षा असते ना. पण त्यांनी पूर्वीच्या लोकांनी संघटना वाढवली नाही याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं